परब्रह्म मूर्तीच स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो आरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर कांचन मांडे यांनी लिहिलेल्या साधू दिसती वेगळाले या लेखाचा भाग 5. उपसंहार. अद्वैत हा स्वअनुभव आणि सामान्य माणसाचा बुद्धिभेद होऊ नये म्हणून द्वैतामध्ये असल्याप्रमाणे दाखवायचं हे कसबही आचार्य आणि स्वामी या दोघांच्याही चरित्रावरून त्यांना उत्तम प्रकारे साधल्याचं जाणवतं. पण सामान्य अज्ञ जीवाला स्वस्वरूप ज्ञान व्हावं ही तळमळही त्याबरोबरच दिसून येते. म्हणून त्यांना सहज साध्य असणारं अद्वैत सामान्याला कसं आकळावं यासाठी त्यांनी मार्गही सांगितला आहे. आचार्यांनी अद्वैत प्राप्तीसाठी प्राणायामादी साधन चतुष्टय आणि जपादींचा विचार केला आहे. प्राणाहारम प्रत्याहारम नित्यानित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधी विधानम पूर्ववधानम पूर्ववधानम. पैकी साधन चतुष्टय म्हणजे नित्यानित्य वस्तुविवेक, इहामूत्रफलभोग विराग, शमादिषट्क संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी वेदांतामध्ये पायाभूत मानल्या गेल्या आहेत. प्राणायामादी मन एकाग्र होण्यास उपयुक्त ठरणारा आहे. प्रश्न येतो तो जाप्य जप करण्यास योग्य. यातून आचार्यांना काय अभिप्रेत आहे? शिव विष्णू इत्यादी देवतांचा जप अपेक्षित आहे का? कारण जीवनमुक्तानंद लहरी या स्तोत्रामध्ये आचार्यांनी असं म्हटलंय की शिव विष्णू गणपती यापैकी कोणत्याही देवतेचं स्तवन जीवनमुक्त करेलही, पण गुरुनं ज्याचं अज्ञान नाहीसं केलं आहे तो कधीही विचलित होणार नाही. जीवनमुक्तानंद लहरी या स्तोत्रातला हा श्लोक असा: शिवाया शंभोर्वा क्वचिदपि च विष्णोरपि कदा गणाध्यक्षस्यापि प्रकटतपनस्यापि च कदा पठन् वै नामालिं नयनरचितानन्दसलिलो मुनिर्नव्यामोहं भजति गुरुदीक्षाक्षततमाः. यामध्ये आचार्य अद्वैताचंच प्रतिपादन करीत असले तरी निरनिराळ्या देवतांचं स्तवन ते नाकारीत नाहीत. म्हणून अशा प्रकारचा जप अभिप्रेत आहे का असा प्रश्न निर्माण होतो. पण चरपट पंजरिकेतील श्लोकामध्ये उपासनेचा एक क्रम जाणवतो. तो क्रम म्हणजे मनस्संयमन म्हणजे प्राणायामादी, अद्वैतावरील श्रद्धा म्हणून साधन चतुष्टयाचा स्वीकार आणि जप. त्यामुळं जीवनमुक्तानंद लहरीमध्ये म्हटल्याप्रमाणे कोणत्याही देवतेचा हा जप असेल असं वाटत नाही. दुसरं असं की सदाचारानुसंधानम या प्रकरण ग्रंथामध्ये खरं तर आचार्यांनी जप म्हणजे काय हे स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात
सर्वत्र प्राणिनां देहे जपो भवति सर्वदा। हंसः सोऽहमिति ज्ञात्वा सर्वबंधैर्विमुच्यते. याच सोहम मंत्र जपाचा सविस्तर विचार स्वामींनी केला आहे. अमृतधारा या स्फुटकाव्यामध्ये ते म्हणतात, सावधान मन करी रात्रंदिन सोहम मंत्र जपाते. अवन करी ते अखंड फिरते तलवारीचे पाते. सावध मनसा अखंड परिसा हे सोहम संगीत. जागृत चित्ते सुखे नैव जा गान सुधा सेवित. अंतरातुनी सहजध्वनी तो निघतो सोहम सोहम. विनाश्रवण ऐकता तोषतो माझा आत्मा राम. विना वैखरी होत अंतरी सोहम शब्दोच्चार. सहज भजन अभ्यसन जवनसे अद्वैती व्यापार. खरं म्हणजे याच्या पुढच्याही 3-4 साक्यांमध्ये सोहमचा चराचरामध्ये येणारा अनुभव सांगणारं अप्रतिम वर्णन आहे. स्वामींच्या अनुग्रहितांना ते सारच परिचयाचं असल्यानं पुनरुक्तीचा दोष टाळण्यासाठी फक्त ते या ठिकाणी दिलं नाही. सोहम हा अगदी स्वाभाविक जप आहे, पण अज्ञजनांना मात्र याची जाणीव नाही. त्यांना ती जाणीव करून द्यावी म्हणून आचार्य आणि स्वामींचा हा सारा प्रपंच. अद्वैत जर स्वभाव असेल तर त्या अद्वैताकडे जाण्याचा मार्गही स्वाभाविकच असेल ना. इतक्या सोप्या रीतीनं आचार्य आणि स्वामी दोघांनीही सोहमचा उपदेश केला आहे. फरक इतकाच की आचार्यांनी प्राणायामादी साधन चतुष्टय सर्व सांगून सोहमचा जप सांगितला, तर स्वामींनी सोहमवरच लक्ष केंद्रित केलं. आपाततः सोप्या वाटणाऱ्या या जपासाठी अवधानाची आवश्यकता मात्र दोघांनी आवर्जून सांगितली आहे. एकंदरीत जपही सोपा, सर्वांच्या नित्य अनुभवाचा आणि सांगण्याची रीत त्याहूनही सोपी. कारण आचार्य आणि स्वामी दोघांच्याही अस्तित्वाची ती खूण. म्हणूनच असं वाटतं की सारखं ही 2 वेगवेगळी नावं आपण घेतो, पण दोघांच्यात खरंच वेगळेपणा आहे कुठे? तर साधू दिसती वेगळाले परी अंतरी मिळाले, हेच खरं. याबरोबरच डॉक्टर कांचन मांडे यांनी लिहिलेल्या साधू दिसती वेगळाले या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांचं व्यक्तिमत्व ह्या प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी लिहिलेल्या लेखाचं क्रमशः वाचन ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.